नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट या स्पीच या नवीन ग्रामर टॉपिकला या ठिकाणी सुरुवात केली होती आणि त्या ग्रामर टॉपिकमधील राहिलेला जो भाग आहे तो भाग आज आपण या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत। तर आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि चॅनल व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर त्याला लाईक व शेअर करायलाही विसरू नका। मागील लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी जे सेंटेन्सचे 4 टाइप्स आहेत त्यानुसार आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं आहे हे या ठिकाणी पाहायचं आहे आणि मागील लेक्चरमध्ये आपण त्याचा सेंटेन्सचा जो पहिला प्रकार या ठिकाणी ॲसर्टिव्ह सेंटेन्स आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं। तर आजच्या या सेशनमध्ये राहिलेले जे 3 प्रकार आहेत सेंटेन्सचे, जे महत्त्वाचे 3 प्रकार आहेत, इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स, हे 3 महत्त्वाचे प्रकार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया इम्परेटिव्ह सेंटेन्स पासून। डायरेक्ट अँड इनडायरेक्ट। Imperative sentence. What is meant by imperative sentence? A sentence that show order, request, command or advice. A sentence that show advice, command, request, order, that is known as a imperative sentence. जर आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट मध्ये एखादा imperative sentence म्हणजे रिपोर्टेड स्पीच मध्ये जर आपल्याला एखादं imperative sentence या ठिकाणी दिलं असेल तर त्याचं इनडायरेक्ट कसं करायचं आहे ते आपण आता या ठिकाणी काही एक्झाम्पलच्या साहाय्याने पाहूया। तर या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिते आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ज्यावेळेस इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं, इम्परेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज स्टार्ट विथ द वर्ब, हे नेहमी या ठिकाणी वर्बने स्टार्ट होत असतं पहा। आणि कधी कधी जर त्या ठिकाणी 2 प्रकार आहेत की इम्परेटिव्हमध्ये एक निगेटिव्ह आणि एक ॲफर्मेटिव्ह। जर ॲफर्मेटिव्ह त्या ठिकाणी असेल तर ते ऑलवेज या ठिकाणी वर्बने स्टार्ट होत आहे आणि जर निगेटिव्ह असेल तर त्या वर्बच्या अगोदर या ठिकाणी डोंटचा वापर केला जातो। ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। चला तर पाहूया या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल। Ravi said, to me, give me a glass of water. Give me a glass of water. See everyone, this example, Ravi said to me, give me a glass of water, means in this sentence we know that we want to find out first the listener and the speaker. So Ravi is a speaker and the said to is a reported verb and me is the listener. And what is this? This is a reported speech, most important part, reported speech. and in that reported speech what we want to find out, या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं आहे ते म्हणजे त्या ठिकाणी सेंटेन्सचा कोणता प्रकार या ठिकाणी रिपोर्टेड स्पीच मध्ये आलेला आहे। तर गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर मीन्स इट इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स। हे या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्सचा या रिपोर्टेड स्पीच मध्ये वापर केलेला आहे। तर या ठिकाणी सेड टू हे रिपोर्टेड वर्ब आहे म्हणजे सेड टूच्या जागेवर आपल्याला या ठिकाणी टोल्डचा वापर करायचा आहे। तर आपण या ठिकाणी लिहिणार आहोत पहा रवी। आता सेड टूच्या जागेवर आपल्याला टोल्ड या ठिकाणी लिहायचं आहे, परंतु हे इम्परेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे आपण त्या ठिकाणी ऑर्डर किंवा रिक्वेस्टेड, ॲडवाइस यासारख्या रिपोर्टेड वर्बचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो। तर आपण या ठिकाणी लिहूया रवी टोल्ड किंवा ऑर्डर सुद्धा या ठिकाणी करेक्ट येईल पहा। नेहमी या ठिकाणी आपल्याला पास्टमध्येच लिहायचं आहे, रवी टोल्ड और ऑर्डर मी। आता या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, आपल्याला दॅट या कंजक्शनचा या ठिकाणी वापर करायचा नाही की जो आपण या ठिकाणी ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये केला होता। या ठिकाणी आपल्याला दॅट वापरायचं नाही, परंतु हे जे या ठिकाणी रिपोर्टेड स्पीच आहे हे डायरेक्ट वर्बने या ठिकाणी सुरू झालेलं आहे। तर त्या वर्बच्या अगोदर आपल्याला फक्त या ठिकाणी टूचा वापर करायचा, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। या ठिकाणी टूचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे। तर आपल्या या ठिकाणी आन्सर येईल पहा रवी टोल्ड किंवा ऑर्डर मी टू गिव्ह मी
सॉरी, या ठिकाणी गिव. आता या ठिकाणी मी आहे, या ठिकाणी काय आहे, मी आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्पीकरनुसार, स्पीकर जो आहे या ठिकाणी रवी आहे आणि रवीने या ठिकाणी मी म्हटलेलं आहे. मीन्स दॅट मी मीन्स हू, दॅट इज अ गर्ल और बॉय, वी डोंट नो. बट अकॉर्डिंग टू दॅट वन वी वॉन्ट टू राईट हिअर द करेक्ट हेल्पिंग वर्ब. सो रवी टोल्ड ऑर्डर मी टू गिव हिम. आता या ठिकाणी हिम, त्याला पाणी द्यायचं आहे. रवी हा स्पीकर आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी लिहावं लागणार आहे टू गिव्ह हिम अ ग्लास ऑफ वॉटर. ग्लास ऑफ वॉटर म्हणजे या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी आहे आणि जर आपल्याला या ठिकाणी जर इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपल्याला या ठिकाणी टू वापरायचे. पहा, महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची गोष्ट, वाक्य जोडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी टू वापरायचं आहे. पहा, तर हे आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह, ही आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटेन्स. तर आपण आता एक निगेटिव्ह सेंटेन्सचं या ठिकाणी एक्झाम्पल पाहूया की ज्या वेळेस काय आहे त्या ठिकाणी ते वाक्य डोंटने या ठिकाणी सुरू झालेलं असेल. पहा, हरी सेड टू परी. आता पुढचं एक्झाम्पल पहा, हरी सेड टू परी डोंट मेक नॉइज. डोंट मेक noise. हरी सेड टू परी डोंट मेक नॉइज. तर डोंट मेक नॉइज या ठिकाणी डोंटचा वापर केलेला आहे. वर्बच्या अगोदर डोंट या ठिकाणी आलेला आहे म्हणून आपण याला काय म्हणत आहोत, हे जे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे हे निगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय लिहिणार मग, सेड टूच्या जागेवर आपल्याला लिहायचं आहे टोल्ड. हरी टोल्ड परी नॉट टू. आता या ठिकाणी डोंट आहे. पहा, महत्त्वाची गोष्ट, पहिल्या वाक्यामध्ये या ठिकाणी डायरेक्ट वर्बने या ठिकाणी सुरू झालेलं होतं, त्या ठिकाणी नॉटचा वापर केलेला नव्हता म्हणून आपण त्या ठिकाणी डायरेक्ट टू घेतलेला आहे. त्याच पद्धतीने घ्यायचं आहे, फक्त या ठिकाणी डोंट आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी नॉटचा वापर करायचा आहे. नॉट टू मेक नॉइज. नॉट टू मेक नॉइज. पहा, हे एक्झाम्पल या ठिकाणी नॉट टू मेक नॉइज. हरी टोल्ड परी नॉट टू मेक नॉइज. म्हणजेच पहा, जर त्या ठिकाणी ॲफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर आपल्याला डायरेक्ट टूने या ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि जर ते त्या ठिकाणी निगेटिव्ह असेल तर त्या टूच्या अगोदर आपल्याला नॉटचा या ठिकाणी वापर करायचा आहे. तर हे पहा, या ठिकाणी होते इम्परेटिव्ह सेंटेन्सचे दोन एक्झाम्पल की ज्यामध्ये आपण एक ॲफर्मेटिव्हचं उदाहरण पाहिलेलं आहे आणि दुसरं या ठिकाणी निगेटिव्हचं उदाहरण पाहिलेलं आहे. पहा, आणखी एक या इम्परेटिव्ह मधलं आपल्याला एक एक्झाम्पल या ठिकाणी घ्यायचं आहे जे थोडंसं वेगळं आहे आणि ज्याची सुरुवात या ठिकाणी लेट्सने होत असते. पहा, आय सेड टू माय फ्रेंड्स. आय सेड टू माय फ्रेंड्स. आय सेड टू माय फ्रेंड्स let's visit the temple. Let's visit the temple. हे एक्झाम्पल थोडंसं वेगळं या ठिकाणी. वेगळं म्हणजे कसं, पहा, या ठिकाणी त्याची सुरुवात झालेली आहे फक्त या ठिकाणी लेट्सने. लेट्स विजिट द टेम्पल. लेट्स विजिट द टेम्पल. यातून काय एक ॲडवाईस, या ठिकाणी तुम्हाला एक सल्ला किंवा एखादी वेगळी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. पहा, लेट्सचं वाक्य असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आहे. पहा, ॲज युजल आपल्याला जे पहिल्यांदी या ठिकाणी करायचं आहे स्पीकर लिस्नरमध्ये चेंज. त्या ठिकाणी आपल्याला जे सेड टू आहे त्याच्याऐवजी आपल्याला टोल्ड या ठिकाणी लिहायचं आहे तर तो बदल आपण या ठिकाणी अगोदर करून घ्या. आय सेड नाही. I told my friends. I told my friends. I told. सेड टूच्या जागेवर आपल्याला या ठिकाणी टोलचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्याला ते घ्यायचं. आय टोल्ड माय फ्रेंड्स. आता लेट्स, ज्यावेळेस या ठिकाणी इम्परेटिव्हमध्ये तुम्हाला लेट्सचं वाक्य या ठिकाणी दिलं असेल त्यावेळेस महत्त्वाची गोष्ट आपल्याला ते दॅटने जोडायचं आहे. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की लेट्सचं वाक्य असेल तर त्या ठिकाणी टूचा वापर करायचा नाही, ते आपल्याला या ठिकाणी दॅटने जोडायचं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी लिहिणार दॅट
आय टोल्ड माय फ्रेंड्स दॅट. आता महत्त्वाची गोष्ट, लेट्स विजिट अ टेम्पल म्हणजे हे काय करतं, या ठिकाणी पर्टिक्युलर अशा प्रोनाऊनचा वापर केलेला नाही. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की लेट्स विजिट अ टेम्पल दॅट इंडिकेट लाईक अ फ्युचर टेन्स, म्हणजे आपण करूया असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून पुढच्या वाक्यात ज्यावेळेस आपण बदल करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी दे हे प्रोनाऊन या ठिकाणी यूज करायचं आहे. दे शूड काय लिहायचं आपल्याला, दे शूड visit the temple. दे शूड विजिट द टेम्पल. तर पहा या ठिकाणी ज्यावेळेस लेट्सचं वाक्य असेल त्यावेळेस तुम्हाला दे ह्याच प्रोनाऊनचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे आणि दे नंतर त्या ठिकाणी शूडचाच तुम्हाला वापर करायचा आहे. आणि ते झाल्यानंतर जे आपला उरलेला भाग आहे, लेट्स नंतरचं जे राहिलेलं सेंटेन्स या ठिकाणी आहे ते ॲज इट इज त्या ठिकाणी लिहून काढायचं आहे. तर या इम्परेटिव्हमध्ये अजून एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ज्यावेळेस या वाक्यामध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये प्लीजचा वापर केलेला असेल, प्लीजचा वापर केलेला असेल. माय मदर रिक्वेस्ट, माय मदर सेड टू मी, माय मदर सेड टू मी bring some vegetables from market. प्लीजचं वाक्य आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. प्लीज ब्रिंग सम व्हेजिटेबल्स फ्रॉम मार्केट. प्लीज या ठिकाणी सेंटेन्समध्ये लिहायचं राहून गेलं होतं त्यामुळे मी या ठिकाणी वरती लिहिलेलं आहे. सेंटेन्स या ठिकाणी माय मदर सेड टू मी प्लीज ब्रिंग सम व्हेजिटेबल्स फ्रॉम मार्केट, म्हणजे या वाक्यामध्ये प्लीजचा वापर केलेला आहे आणि प्लीज इंडिकेट रिक्वेस्ट. प्लीज इंडिकेट अ रिक्वेस्ट. सो ऑन द प्लेस ऑफ सेड टू वी कॅन राईट हिअर रिक्वेस्टेड. सो माय मदर requested me. आता या ठिकाणी दॅटचा वापर आपल्याला करायचा नाही. प्लीज आहे, प्लीज इंडिकेट इट इज अ रिक्वेस्ट. ज्यावेळेस आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करतो त्यावेळेस प्लीज आपल्याला त्या ठिकाणी ड्रॉप करायचा आहे, प्लीजचा वापर करायचा नाही. तर आपण या ठिकाणी डायरेक्ट लिहिणार आहोत या ठिकाणी मी टू ब्रिंग some vegetables from market. म्हणजे पहा या ठिकाणी माय मदर रिक्वेस्टेड मी टू ब्रिंग सम व्हेजिटेबल्स फ्रॉम मार्केट. म्हणजे आपण या ठिकाणी काय केले, फक्त जे प्लीज या ठिकाणी आलेलं आहे ते प्लीजवरून आपल्याला या ठिकाणी काय आलेलं आहे, इट इज अ रिक्वेस्ट. सो वी राईट हिअर रिक्वेस्टेड रिपोर्टेड वर्ब. आणि ज्यावेळेस रिपोर्टेड स्पीचमध्ये आपण चेंज या ठिकाणी करत आहोत त्यावेळेस आपण ते प्लीज त्या ठिकाणी ड्रॉप केलेलं आहे आणि त्याऐवजी त्या ठिकाणी टूचा वापर केलेला आहे. पहा, तर हे झालं आपलं या ठिकाणी या 4 एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्स जर तुम्हाला डायरेक्टमध्ये दिले असेल तर त्याचं इनडायरेक्ट कसं करायचं आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. यानंतर आपण जो पुढचा सेंटेन्सचा टाईप आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तो या ठिकाणी सुरू करूया. पुढचा प्रकार आपण या ठिकाणी पाहूया तो म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. Interrogative sentence, a sentence, and in that sentence a question is given. A question is given that is known as a interrogative sentence. It is always start with the WH words. That means it is a WH question. Means in that interrogative question we have 2 types. Interrogative questions मध्ये आपल्याला 2 महत्त्वाचे प्रकार आहेत आणि या 2 महत्त्वाच्या प्रकारावर सुद्धा आपल्याला या ठिकाणी डायरेक्टचं इनडायरेक्ट करा या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. या 2 प्रकारमध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे WH क्वेश्चन. पहिला प्रकार जो आहे तो WH क्वेश्चन. WH क्वेश्चन इज व्हेरी इझी. दॅट मीन्स व्हॉट, द क्वेश्चन दॅट इज स्टार्ट विथ WH वर्ड. क्वेश्चन जो या ठिकाणी कोणत्याही WH वर्ड ने सुरू झालेला असतो. व्हॉट, हाऊ,
विच, व्हेन, व्हाय, लाईक दिस याने सुरू झालेला असेल तर त्याला आपण या ठिकाणी म्हणतो WH क्वेश्चन. आणि दुसरा टाईप जो आहे तो म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. व्हॉट इज मीन बाय व्हर्बल क्वेश्चन? अ क्वेश्चन दॅट इज स्टार्ट विथ द हेल्पिंग वर्ब ऑर अ मॉडल्स. म्हणजे एखादा क्वेश्चन की ज्याची सुरुवात या ठिकाणी हेल्पिंग वर्बने होते किंवा या ठिकाणी कशाने, मॉडल्सने होते, त्याला आपण या ठिकाणी व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एम आय राईट? क्वेश्चन या ठिकाणी एक्झाम्पल पहा. एम आय राईट? कॅन आय रन फास्ट? कॅन आय रन फास्ट ही आहे या ठिकाणी व्हर्बलची उदाहरणं. तर चला आपण या ठिकाणी पाहूया. पहिलं WH क्वेश्चन जर त्या ठिकाणी दिलं असेल तर त्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं आहे. यासाठी मी एक्झाम्पल ब्लॅकबोर्डवर लिहित आहे पहा. रिया सेड टू प्रिया. रिया सेड टू प्रिया. रिया सेड टू प्रिया, वेर आर यू गोइंग? Where are you going? म्हणजे पहा या ठिकाणी आपल्या रिपोर्टेड स्पीचमध्ये काय आलेला आहे, या ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे. रिपोर्टेड स्पीचमध्ये क्वेश्चन आलेला आहे, व्हेअर आर यू गोईंग. तर प्रश्न आहे पहा. जर त्या ठिकाणी क्वेश्चन दिले असेल, एखादा प्रश्न त्या ठिकाणी दिला असेल तर त्यावेळेस आपल्याला सेड टूच्या जागेवर काय लिहायचं आहे, आस्क लिहायचं आहे. तर आपण या ठिकाणी लिहूया अगोदर, रिया आस्क प्रिया. रिया आस्क प्रिया. आता या ठिकाणी दॅट किंवा टूचा वापर करायचा नाही. ज्या वेळेस या ठिकाणी WH क्वेश्चन दिले असेल ॲज इट इज तो WH वर्ड या ठिकाणी आपल्याला लिहून काढायचा आहे. म्हणजे आपण लिहिणार आहोत या ठिकाणी वेअर. काय लिहायचं आहे आपल्याला या ठिकाणी, वेअर लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, वेअर. आणि वेअर लिहा पहा, रिया आस्क प्रिया वेअर. वेअर. आता वेअर लिहिल्यानंतर महत्त्वाचा बदल या ठिकाणी आर यू गोईंग आहे. त्याचा बदल कसा करणार आहोत ते या ठिकाणी पहा. वेअर आर यू गोईंग. आता हा प्रश्न, यू म्हणजे या ठिकाणी कोण आहे, यू म्हणजे या ठिकाणी आहे पहा प्रिया. या ठिकाणी कोण आहे, प्रिया. की रियाने प्रियाला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, यूच्या जागेवर शीचा वापर करायचा. शी या प्रोनाउनचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे पहा, वापर करायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पहा, आर आहे. आर यू गोईंग तो काय करतो, दर्शवतो या ठिकाणी, तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. कोणता आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर या प्रेझेंट कंटिन्युअसचा आपल्याला या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला, पास्ट कंटिन्युअस करायचं आहे. तर आपण काय करणार आहोत, ह्या WH वर्ड नंतर आपल्याला आता हेल्पिंग व्हर्ब या ठिकाणी घ्यायचं नाही. कारण काय काय या ठिकाणी क्वेश्चन आहे आणि त्या क्वेश्चनचं आपल्याला एक स्टेटमेंट सारखं वाक्य या ठिकाणी बनवायचं आहे. म्हणजे आपण लिहिणार वेअर, त्यानंतर शी, वेअर शी. कारण आपला लिस्नर जो आहे ती प्रिया आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला शी या प्रोनाउनचा यूज करायचा आहे. वेअर शी. आता शी साठी वॉज, शी साठी वॉज हे करेक्ट पास्ट टेन्स मधलं हेल्पिंग वर्ब आहे म्हणून आपण या ठिकाणी घेणार आहोत वॉज. वेअर शी वॉज गोईंग. वेअर शी वॉज गोईंग. ॲट लास्ट त्या ठिकाणी फुल स्टॉप द्यायचा आहे पहा. जरी डायरेक्टमध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन असेल, क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी दिले असेल, तर इनडायरेक्टमध्ये आपण ज्यावेळेस चेंज करतो त्यावेळेस त्या ठिकाणी फुल स्टॉपच आपल्याला द्यायचा आहे. क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी द्यायचं नाही. तर पुन्हा पहा या ठिकाणी आपण कशा पद्धतीने बदल केला आहे पहा. सेड टूच्या जागेवर आस्क लिहिलेलं आहे. आस्क लिहिण्याचं कारण या ठिकाणी WH क्वेश्चन दिलेलं आहे म्हणून आस्क हे करेक्ट रिपोर्टेड वर्ब आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. टोल्ड द्यायचं नाही. टोल्ड हे सुद्धा करेक्ट त्या ठिकाणी आहे, परंतु आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्सच्या टाईपनुसार त्यामध्ये थोडासा बदल या ठिकाणी करायचा आहे म्हणून आपण या ठिकाणी आस्क हे करेक्ट हेल्पिंग वर्ब या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर जो WH वर्ड आहे तो ॲज इट इज आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. WH वर्ड नंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं नाही, तर आपल्याला प्रोनाउनचा यूज करायचा आहे. प्रोनाउन करेक्ट घ्यायचा आहे. आणि हे ज्यावेळेस आपण हेल्पिंग वर्बमध्ये बदल करत आहोत तर पास्ट प्रेझेंट असेल तर त्याचा आपल्याला या ठिकाणी पास्ट करायचं आहे. ॲज इट इज हेल्पिंग वर्ब त्याच टेन्समधलं खाली घ्यायचं नाही. डायरेक्टमधलं जे टेन्स आहे तोच टेन्स आपल्याला इनडायरेक्टमध्ये घ्यायचा नाही. या ठिकाणी टेन्समध्ये आपल्याला बदल करायचा आहे. टेन्समध्ये म्हणजेच या ठिकाणी हेल्पिंग वर्बमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. तर आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी WH क्वेश्चनचं पाहूया. The librarian
said which book do you want? Which book do you want? Which book do you want? पहा या ठिकाणी द लायब्ररियन सेड विच बुक डू यू वॉन्ट. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आपल्याला फक्त काय आहे, स्पीकर या ठिकाणी दिलेला आहे. काय दिलेला आहे? फक्त स्पीकर या ठिकाणी दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे पहा, पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, जो स्पीकर आहे त्यानुसार आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी द लायब्ररियन आस्क. सेडच्या जागेवर आपल्याला काय करायचं आहे, आस्कचा वापर या ठिकाणी करायचा आहे. द लायब्ररियन आस्क. आता पुढची महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती, जो WH वर्ड या ठिकाणी दिला असेल तो ॲज इट इज या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी प्रोनाऊनचा यूज करायचा आहे, विच. आता आपल्याला काय करायचं आहे पहा, या ठिकाणी दिलेला आहे यू. स्पीकर आहे, लिस्नर या ठिकाणी दिलेला नाही. तर यू ज्यावेळेस पा या ठिकाणी वाक्यामध्ये फक्त स्पीकर असतो आणि लिस्नर दिलेला असतो, वाक्यामध्ये यू दिलेलं असतं, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी समजायचे तो यू म्हणजे आपण स्वतः. तो यू म्हणजे आपण स्वतः. म्हणून आपण काय करणार आहोत त्या. आणि महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ही किंवा शी आपण त्या ठिकाणी लिहू शकतो, ही किंवा शी. कारण या ठिकाणी जो प्रश्न आहे विच बुक डू यू वॉन्ट, विच बुक डू यू वॉन्ट, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, यूच्या जागेवर आयचा या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि आपण या ठिकाणी जे नाऊन या ठिकाणी आले ते नाऊन अगोदर घेऊया. विच बुक आय वॉन्टेड. विच बुक आय वॉन्टेड म्हणजे या ठिकाणी बा प्रेझेंट टेन्स होता, त्याचा आपण या ठिकाणी पास्ट टेन्स केलेला आहे. तर आपला आन्सर आहे द लायब्ररियन आस्क्ड विच बुक आय वॉन्टेड. विच बुक आय वॉन्टेड. आय वॉन्टेड का आलं, कारण या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्स होता, त्याचा आपण या ठिकाणी सिम्पल पास्ट केलेला आहे. आणि स्पीकर या ठिकाणी आहे, लिस्नर दिलेला नाही, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आय लिहिलेला आहे. जर या ठिकाणी एखादा लिस्नर असेल तर दिलेला असेल तर त्यानुसार या ठिकाणी मी हे एक्झाम्पल का घेतलं असं की पहिल्या याच्यामध्ये आपल्याला स्पीकर लिस्नर दोन्ही त्या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी एक एक्झाम्पल असं घेऊया म्हटलं की ज्यामध्ये लिस्नर नाही, मग त्यावेळेस सुद्धा आपलं कन्फ्युजन या ठिकाणी होणार नाही. तर या ठिकाणी काय लिहायचं आहे, आय या ठिकाणी लिहायचं, लास्टला फुल स्टॉप द्यायचा आहे, क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी द्यायचा नाही. तर हे होतं पा या ठिकाणी WH क्वेश्चन की ज्याचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. यानंतर आपण पाहूया व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चनचं एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया पहा. He said to Ram, is it your car? Is it your car? क्वेश्चन मार्क. इज इट युअर कार? क्वेश्चन मार्क. तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी इज क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी दिलेला आहे आणि क्वेश्चनची जी स्टार्टिंग आहे ती या ठिकाणी इजने झालेली आहे, म्हणजे हेल्पिंग वर्बने या ठिकाणी झालेली आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पहा, ज्यावेळेस एखादी स्टार्टिंग क्वेश्चनची स्टार्टिंग हेल्पिंग वर्बने होत असेल तर तो व्हर्बल क्वेश्चन या ठिकाणी असतो. त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची ती म्हणजे इफ किंवा वेदर. हे जे दोन वर्ड आहेत पहा, या दोन वर्डपैकी कोणताही एक वर्ड आपल्याला या ठिकाणी ते वाक्य जोडण्यासाठी वापरायचं आहे. फक्त वर्बल WH क्वेश्चनच्या वेळेस आपण कोणत्याही प्रकारचं कंजक्शन जॉईन करण्यासाठी यूज केलेलं नाही, त्यावेळेस डायरेक्ट तो WH वर्ड आपल्याला या ठिकाणी घ्यायचा असतो. परंतु ज्यावेळेस व्हर्बल क्वेश्चन असेल त्यावेळेस आपल्याला इफ किंवा वेदरचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी प्रश्न आहे म्हणून सेट टूच्या जागेवर आस्क लिहायचं आहे. ही आस्क राम. ही आस्क राम. आता आपल्याला इफ किंवा वेदर दोन्हीही करेक्ट आहेत पहा, दोन्ही एकत्र वापरायचे नाही, फक्त दोन्हीपैकी कोणतंही एक त्या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे. आता हे आहे पहा इज इट युअर कार. इज इट युअर कार म्हणजे या ठिकाणी युअर म्हणजे कुणाला विचारलेलं आहे, रामला विचारलेलं आहे. कुणाला विचारलेलं आहे, रामला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग ज्यावेळेस आपण याचं उत्तर या ठिकाणी लिहिणार आहोत तर आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी घ्यायचं आहे प्रोनाउन. इफ इट वॉज हिज कार.
इट वॉज हिज कार, इट वॉज हिज कार. म्हणजेच पहा या ठिकाणी काय घेतलेलं आहे, आपण वॉज घेतलेलं आहे. पहिल्या याच्यामध्ये इज होतं, म्हणजेच काय केलं आहे, प्रेझेंट टेन्समधलं हेल्पिंग होतं, त्याऐवजी आपण त्या ठिकाणी पास्ट टेन्समधलं हेल्पिंग वर्ब यूज केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बदल करायचा आहे. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊया. पहा, श्रेया सेड टू समीर, can you hear me? Can you hear me? Can you hear me? तर आपण काय करणार आहोत, तर या डायरेक्टचं इनडायरेक्ट आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. सेड टूच्या जागेवर आस्क लिहायचं आहे. पहा, श्रेया आस्क समीर, श्रेया आस्क समीर. हे काय आहे, या ठिकाणी आपल्या या रिपोर्टेड स्पीचनुसार आपल्याला या ठिकाणी समजते की हे इम्परेटिव्ह या ठिकाणी व्हर्बल क्वेश्चन आहे. काय आहे, व्हर्बल क्वेश्चन या ठिकाणी आहे. तर आपल्याला इफ किंवा वेदर दोन्हीपैकी कोणत्याही एकाचा वापर करायचा आहे. आपण या ठिकाणी वेदर लिहूया. पहा, वेदर. आता पुढचं पहा, श्रेया सेड टू समीर, कॅन यू हिअर मी. म्हणजे या ठिकाणी यू म्हणजे कोण आहे, समीर आहे, आणि मी म्हणजे या ठिकाणी श्रेया आहे. पहा, श्रेया या ठिकाणी आहे. तर आपल्याला ज्यावेळेस आता याचं काय करायचं आहे, प्रश्न आहे, या प्रश्नाचं आपल्याला वाक्य या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे ही कुड हिअर हर. पहा या ठिकाणी कशा पद्धतीने आपण या ठिकाणी बदल केलेला आहे. श्रेया आस्क समीर वेदर ही, यूच्या जागेवर ही आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. या ठिकाणी कॅन आहे, कॅनचं पास्ट कुड होतंय म्हणून आपण या ठिकाणी कुड घेतलेलं आहे. ही कुड हिअर. ज्यावेळेस या ठिकाणी एखादं कुड किंवा कॅन यासारखं मोल्स त्या ठिकाणी दिले असेल तर त्यावेळेस आपल्याला जे वर्ब आहे त्याचं पास्ट प्रेझेंट त्या ठिकाणी करायचं नाही, कारण ऑलरेडी आपण या ठिकाणी कॅनचं कुड लिहिलेलं आहे. म्हणून हिअर जसं तसं, आणि मीच्या जागेवर हर, कारण मी कोण आहे, या ठिकाणी स्पीकर आहे, श्रेया आहे. पहा, म्हणून आपण या ठिकाणी हर घेतलेला आहे. तर या ज्यावेळेस या ठिकाणी डब्ल्यूएच क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन अगोदर या ठिकाणी आपल्याला नीट पाहून घ्यायचं, त्या ठिकाणी व्हर्बल क्वेश्चन आहे की डब्ल्यूएच क्वेश्चन आहे, आणि तो क्वेश्चन समजल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बदल करायचा आहे. पहा, डायरेक्टचं इनडायरेक्ट या ठिकाणी करायचं आहे. लास्ट टाईप, आपला शेवटचा टाईप आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पहा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. अ सेंटेन्स. पहा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय, अ सेंटेन्स दॅट इंडिकेट सम सडन फिलिंग ऑर इमोशन दॅट इज नोन ॲज अ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी डायरेक्टमध्ये दिले असेल तर त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने त्याचा बदल करायचा आहे. तर आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहीत असेल एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ऑलवेज स्टार्ट विथ द हाऊ ऑर वॉट. हाऊ किंवा वॉट याने सुरुवात होते, आणि जर त्या ठिकाणी हाऊ किंवा वॉटने सुरुवात झालेली नसेल तर आलास, आ, हुर्रे यासारख्या इंटरजेक्शनचा त्या ठिकाणी वापर केला जातो. तर पाहूया आपण एक्झाम्पल. मदर सेड टू नेहा, द मदर सेड टू नेहा, द मदर सेड टू नेहा, व्हॉट अ नॉटी गर्ल, व्हॉट अ नॉटी गर्ल you are. What a naughty girl you are. पहा, या ठिकाणी द वॉटने सुरुवात झालेली आहे, ॲट लास्ट त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे, आणि तुम्ही एक्सक्लेमेशन मार्क त्या ठिकाणी पाहू शकता की ज्या साह्याने सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजेल की हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. तर ज्यावेळेस पहा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स त्या ठिकाणी दिलं असतं तर त्यावेळेस आपल्याला सेड टूच्या जागेवर या ठिकाणी एक्सक्लेमचा वापर या ठिकाणी करायचा आहे. तर आपण लिहिणार आहोत द mother exclaimed. आता हे मदर एक्सक्लेम नेहा म्हणजे स्पीकर लिस्नर आपण या ठिकाणी घेतलेला आहे. द मदर
एक्सक्लेम नेहा. त्यानंतर काय करायचं आहे पहा, इट इज अ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, सो वी वॉन्ट टू जॉईन विथ द दॅट कंजक्शन. या ठिकाणी आपल्याला दॅट या कंजक्शनचा वापर करायचा आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की ज्यावेळेस फक्त ॲसर्टिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स त्या ठिकाणी दिले असते, त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी दॅट या कंजक्शनचा वापर करायचा आहे. तर आपण या ठिकाणी लिहूया पहा, दॅट द मदर एक्सक्लेम नेहा दॅट. आता पुढचं वाक्य, व्हॉट अ नॉटी गर्ल यू आर. याचं आपल्याला काय करायचं, या ठिकाणी स्टेटमेंट तयार करायचं. काय करायचं आहे, स्टेटमेंट तयार करायचं आहे. स्टेटमेंट तयार करताना जो एखादा त्या ठिकाणी दिलेला व्हॉट किंवा हाऊ असेल किंवा एखादा इंटरजेक्शन त्या ठिकाणी दिलं असेल, ते आपल्याला या ठिकाणी ड्रॉप करायचं आहे पा. म्हणजेच आपण या ठिकाणी काय लिहिणार आहोत, यू म्हणजे त्या ठिकाणी नेहा आहे, तर त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी प्रोनाऊन लिहायचं आहे. तर शी वॉज, काय येईल या ठिकाणी, शी वॉज अ व्हेरी नॉटी गर्ल. शी वॉज अ व्हेरी नॉटी गर्ल. म्हणजेच या ठिकाणी पहा, यू आर प्रेझेंट टेन्समधलं हेल्पिंग त्या वर्ब त्या ठिकाणी होतं, म्हणून आपण या ठिकाणी काय केलं, शी वॉज अ व्हेरी नॉटी गर्ल. शी वॉज अ व्हेरी नॉटी गर्ल. अगोदरच्या वाक्यामध्ये इथे पहा, व्हेरीचा वापर केलेला नव्हता. व्हेरीचा वापर या ठिकाणी केलेला नव्हता, वॉट त्या ठिकाणी होतं. परंतु आता आपण इनडायरेक्ट करताना ते वॉट त्या ठिकाणी ड्रॉप केलेलं आहे आणि त्या वॉटच्या जागेवर आपल्याला या ठिकाणी व्हेरीचा वापर करायचा आहे पहा. तर आपले एक्झाम्पल काय झालेलं आहे, ठिकाणी द मदर एक्सक्लेम नेहा दॅट शी वॉज व्हेरी नॉटी गर्ल. शी वॉज व्हेरी नॉटी गर्ल. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया पहा. he said alas. He said, alas, I have failed again. I have failed again. I have failed again. तर पहा या ठिकाणी he said, alas, I have failed again. Alas, it is an interjection used in the sentence. So that show what sadness. That show here the sadness, and with the help of the interjection also we understand that is the exclamation sentence. So what we want to do here, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पहा. alas या ठिकाणी जरी असेल ते आपल्याला दर्शवतो या ठिकाणी ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. हे डायरेक्ट मध्ये दिलेलं आहे, इनडायरेक्ट मध्ये करताना आपल्याला alas या ठिकाणी ड्रॉप करायचं आहे. alasचा वापर या ठिकाणी करायचा नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी काय करायची आहे पहा, की he said. आपण अगोदर काय करूया, ही इज अ स्पीकर हिअर. ही आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की आलास आहे, आलास इंडिकेट वॉट, सॅडनेस. ते सॅडनेस या ठिकाणी दर्शवतोय की आपण त्या ठिकाणी असंही करू शकतो की या ठिकाणी ही एक्सक्लेम सॅडली, म्हणजे आलास या ठिकाणी सॅडनेस दर्शवतोय म्हणून आपण या ठिकाणी सॅडली याचा सुद्धा वापर करू शकतो. सॅडली बरोबर जॉयफुली, लव्हिंगली यासारख्या शब्दांचा सुद्धा आपण या ठिकाणी एक्सक्लेम नंतर वापर करू शकतो. तर या ठिकाणी मी लिहित आहे पहा, ही एक्सक्लेम सॅडली दॅट. आता या ठिकाणी पहा, आय हॅव फेल्ड अगेन. इट इज अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स या ठिकाणी आहे, तर आपल्याला त्याचं करायचं आहे पास्ट परफेक्ट टेन्स. ही एक्सक्लेम सॅडली दॅट ही हॅड फेल्ड अगेन. म्हणजेच आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, फक्त आय या प्रोनाउनचा जागेवर या ठिकाणी ही लिहिलेलं आहे अकॉर्डिंग टू स्पीकर, आणि त्यानंतर हॅव आहे, तर आपल्याला या ठिकाणी पास्ट परफेक्ट करायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी हॅडचा वापर केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जे सेंटेन्सचे 4 टाईप्स या ठिकाणी आहेत, त्या 4 टाईप्सनुसार आपण या ठिकाणी डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण एका नवीन ग्रामर टॉपिकला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत की जो अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आहे आणि त्यावर सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात. तर नक्कीच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी आपण आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि आपल्याला आमचे व्हिडिओ या ठिकाणी आवडत असतील तर त्याला लाईक व शेअर करायला विसरू नका. थँक्यू.